आज आपण पाहतो आपल्याकडे कंपन्या आहेत, MIDC जवळ आहे, कामासाठी जातात प्रत्येक मुलं, तरुण मंडळी कामाला जातात. आई वडील अगदी पाहिलं, वडील वाईट मार्गाला, आई वडिलाचं प्रेम नाही मिळालं, कुठेतरी कंपनीत काम करायचं म्हणून मुलगा बाहेर गावी आलेला, आई वडिलांनी लग्न लावून दिलं, त्या मुलाचं लग्नही झालंय, कुठेतरी रूम करून राहतो, 4-5 हजार रुपये महिना त्या रूमचा द्यावं लागतो भाडं त्याला. प्रपंच सांभाळत सांभाळत त्याला कार्य करायचं. सकाळी 7 वाजता मुलगा कंपनीत कामासाठी बाहेर पडतो, दिवसभर काम करून येतो, दिवसभर कष्ट करतो, राब राब राबतो जनावरांसारखा. आणि सायंकाळच्या वेळेला फक्त एक अपेक्षा असते. कंपनीत कित्येक मालकांच्या सोबत, लोकांच्या सोबत भांडण झालेले असतील, पण घरी आल्याच्या नंतर कुठेतरी मला माझं मन शांत करायचंय, मला झालेलं दुःख, मला होत असलेला त्रास कुठेतरी सांगायचा आहे, मोकळा करायचा आहे. यासाठी तो मुलगा घरी येईपर्यंत एकच विचार करतो की गेल्याच्या नंतर माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावरती कधीतरी मला हसू दिसेल आणि तांब्याभर पाणी घेऊन येईल. पण आपण घरी आल्याबरोबर मालक दारात दिसत नाही तोपर्यंत दिवसभर शांत बसता आणि संध्याकाळी पाणी पिण्याची वेळ, कुठेतरी जेवण करून शांत झोपण्याची वेळ, तेव्हा भनभन चालू होते. हे संपलं, ते संपलं, ते संपलं, तुमची आई असे बोलली, तुमचे वडील असे बोलले, तुमच्या नंदे, तुमच्या बहिणीनं असं केलं, असं झालं माझ्यासोबत, तुम्ही सुद्धा फोन केला नाही. दिवसभर थकलेला पती सायंकाळच्या वेळेला जी घरातली लक्ष्मी, तिचा हसलेला चेहरा ज्याला पाहायचा आहे, आणि ती जर उदास, ती जर नाराज दिसली, एक भाकर खायची तिथे अर्धीच खाणार आहे. 50 वर्ष, 60-70 वर्ष जगणार तो, 40 वर्ष जगणार आहे. आणि कुठेतरी त्यालाही वाईट पाऊल, चुकीचं पाऊल उचलून आत्महत्या करण्याची वेळ येते पहा.